गुड आफ्टरनून. आज आपण 3 अक्षरी शब्द धडा नंबर 2 अकार हा बघणार आहोत. तर तुम्हाला मागच्या वेळी टेक्स्टबुकचे पेजचा प्रॉब्लेम झाला होता, तर तुमच्यासाठी मी सुद्धा तेच बुक घेतलेलं आहे. आता काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. तर पेज नंबर 8 अकार 3 अक्षरी शब्द. तर सर्वांनी लक्ष द्या. पहिले आपले आहेत मीनिंग्स आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये पहिल्या पाठामध्ये आपण 2 अक्षरी शब्द शिकलो होतो आणि आता आपण या पाठामध्ये 3 अक्षरी शब्द शिकत आहोत. तर पहिला शब्द आहे क अधिक अ बरोबर क कमळ. कचा पाय काय आहे? फ्रॅक्चर आहे आणि त्याला हेल्प कुणी केली आहे? अने. म्हणजे अर्धा क अधिक अ बरोबर क. क पासून काय होतं? कमळ. कमळ म्हणजे काय? लोटस. फ अर्धा फ अधिक अ बरोबर फ फणस. फणस म्हणजे जॅकफ्रूट. नंतर आपण धडा बघणार आहोत. तनय कमळ बघ. अमर कमळ पकड. हसन चल. अभय गवत बघ. सरल कमळ बघ. हे 3 अक्षरी शब्द आहेत. पण आपला इथं धडा वाचन चाललेला आहे आणि बघा तनय काय केलेलं आहे तिथं? तनय कमळ बघ. तर तनयच्या नंतर काय केलं आहे? कॉमा आणि कमळ बघ हे एक सेंटेन्स झालेलं आहे. तर बघच्या नंतर काय आहे? फुल स्टॉप. अमर कॉमा कमळ पकड फुल स्टॉप. हसन कॉमा चल फुल स्टॉप. अभय कॉमा गवत बघ फुल स्टॉप. सरल कॉमा कमळ बघ फुल स्टॉप. तर आपण लिहिताना सुद्धा काय करायचं आहे? कॉमा आणि फुल स्टॉपला वापर करायचा आहे. कारण लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये या कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क जेही साईन आहेत त्याला फार महत्त्व आहे. तर जसं टेक्स्टबुकमध्ये आहे असंच आपल्याला लिहायचं आहे आणि नेहमी याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तर पहिले पिक्चर बघा, सिनरी बघा. तिथं पाण्यामध्ये काय दिसते? लोटस. लोटस उगवलेले आहेत. कमळाची फुलं निघालेली आहे. पाण्यामध्ये उगवतात ते आणि मुलं त्याचा आनंद घेत आहे. तर माझ्या मागं पुन्हा लेसन वाचा. म्हणा तनय कमळ बघ. अमर कमळ पकड. हसन चल. अभय गवत बघ. सरल कमळ बघ. आणि नंतर बघू आपण. वाचा आणि म्हणा. रीड अँड से. सर्वांनी बोट ठेवायचं आहे. तनय कमळ अमर हसन अभय गवत. हे शब्द आहे वाचायला. नंतर शब्दार्थ मीनिंग्स. बोट ठेवा सर्वांनी. कमळ लोटस. पकड होल्ड. गवत ग्रास. तर सेकंड स्टँडर्डमध्ये शब्दवाचन तुम्हाला झालेलं होतं, त्यामुळे हे शब्दवाचन तुम्हाला लवकर येणार आहे मला माहिती आहे. तर हे शब्द मीनिंग्स लेसन ठीक आहे. हे आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता आपण पाहणार आहोत सेकंड पेज. त्याचंच बाजूचं पेज, पेज नंबर 9. पेज नंबर 9
सराव दिलेला आहे. पेज नंबर 9ला सराव म्हणजे प्रॅक्टिस आहे, लिहिण्याची प्रॅक्टिस, वाचण्याची प्रॅक्टिस. तर क्वेश्चन अ आहे, बोट ठेवायचं आहे आणि वाचायचं आहे. म्हणा, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. तर बॉक्समध्ये पिक्चर आहे, ते आपल्याला वाचन करायचं आहे. तुम्ही वाचणार आहे माझ्या मागे आणि नंतर तुम्हाला हे लिहावं लागेल. हेच वर्कशीट आहे, यामध्येच तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे ना? तर म्हणा, मगर, मगर. फणस, फणस. अक्षर, अक्षर. मिडल लाईन. बटन, बटन. कळस, कळस. बदक, बदक. नीचे लाईन. गवत, गवत. नमन, नमन. मलम, मलम. तर ही वर्कशीट आहे आणि हे आपल्याला इथंच लिहायचं आहे. किती वेळा लिहायचं आहे? 2 टाईम. त्या जे डबल लाईन दिलेली आहे त्याच्या आतमध्ये तेवढ्याच मोठ्या वरच्या आणि खालच्या लाईनला जोडून आपल्याला ह्यामध्येच लिहायचं आहे, सुंदर अक्षरामध्ये. पेज नंबर 9ला. नेक्स्ट पेज बघूया आपण. तर आता आपण पेज नंबर 10ला बघत आहोत. क्वेश्चन आ आहे. तिथं सुद्धा ही वर्कशीट आपल्याला त्यातच कंप्लीट करायची आहे. पण मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करते आणि त्यानंतर बोर्डवरून आन्सर तुम्हाला तिथं बाजूला लिहायचं आहे. तर म्हणा, बॉक्समध्येच पिक्चर आहे, तर ते पिक्चर तिथं दिसतं समोर, पण ते पिक्चरचं नाव काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. तर पहिला पिक्चर आहे पवन, पण बॉक्समध्ये कोणतं पिक्चर आहे? बदक. म्हणून आन्सर काय येणार आहे? पवन, बदक, बघ. दुसऱ्या पिक्चरमध्ये आहे कमळ. म्हणा, करण, कमळ, पकड. तिसऱ्या पिक्चरमध्ये आहे चल, बस, पकड. पिक्चरमध्ये बसचं चित्र आहे. चौथ्या पिक्चरमध्ये आहे मगर, म्हणून आन्सर येणार आहे हसन, मगर, बघ. नंतर खालचा ई प्रश्न आहे, कंसातील योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. सर्वांनी म्हणा, कंसातील योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. कमळ. बॉक्समध्ये जे आहे एक रॉंग आहे आणि एक राईट आहे. मग कमळ काय येईल तिथं? ळ. दुसरं बाजूलाच आहे. फणस. तिसरा आहे मगर. करेक्ट शब्द घ्यायचे आहेत. हे समोर आपण वरती बघतो चित्राकडे, तिथंच आन्सर पण आहेत किंवा आपल्या लेसनमध्ये आहेत. 4 नंबर आहे सकस. 5 नंबरला आहे रमण. तिथं प आणि न आहे. करेक्ट आन्सर आहे न बाणाचा. 6 नंबर आहे फल क. फलक करेक्ट आन्सर क. फलक.
तर आता तुम्हाला मी आ आणि ई या दोनचे आन्सर बोर्डवर लिहून देणार आहे. ते बघून तुम्हाला पेज नंबर 10वर कॉपी करायचं आहे. आणि त्यानंतर हे कॉपी केलेलं जे ही वर्कशीट आहे, पेज नंबर बघा तुम्ही आता, लेसन नंबर 2, हे लेसन कंप्लीट एक शुद्ध लेखनच्या सारखं शुद्ध लेखन म्हणून आपल्याला मराठी डबल लाईनमध्ये कंप्लीट करायचं आहे. सगळं डबल लाईनमध्येच लिहायचं आहे. तुम्हाला होमवर्क वगैरे येत नाही आहे, तर हे आपल्याला शुद्ध लेखन लिहायचं. लेसन नंबर 2 अकार. पेज नंबर 10 ही वर्कशीट तुम्हाला तिथंच कंप्लीट करायची आहे. सुंदर अक्षरामध्ये, लाईनच्या वर नाही, खाली नाही, 2 लाईनमध्येच चांगल्या अक्षरात लिहायचं आहे. आणि पेज नंबर 10 तुम्ही बाजूला जे आपल्याला लाईन दिसत आहे तिथं सेंटेन्स, ते तुम्हाला बोर्डवरून कॉपी करायची आहे. आणि ई प्रश्न पण तो कॉपी करायचा आहे. तर फक्त मराठी नोटबुकमध्ये तुम्हाला शुद्ध लेखन लिहायचं आहे आणि खालचे मीनिंग्स लिहायचे आहे तिथंच. ठीक आहे, मग बोर्डवरती बघा आता. तर आपण काय केलेलं आहे, पेज नंबर 10 जे तुम्हाला मी शिकवलं होतं, हे इथं आन्सर लिहिलेलं आहे. चित्रे ओळखा व वाक्य पूर्ण करा. तर बाजूलाच लाईन दिलेली आहे, तिथं आपल्याला हे आन्सर पेज नंबर 10 वरच कंप्लीट करायचं आहे. पेज नंबर 10 या वर्कशीटमध्ये यही बुक में, टेक्स्ट बुक में पेज नंबर 10 कंप्लीट करना है. बाजू में ये लिखना है और जो बतख पिक्चर निकाला है या जो भी पिक्चर है उसके नीचे ये अंडरलाइन डालना है. तो फर्स्ट आंसर पवन, बतख, बग, करण, कमल, पकड़. थर्ड आंसर चल, बस, पकड़. फोर्थ आंसर है हसन, मगर, बग. तो ये पेज नंबर 10 में ही कंप्लीट करना है. और पेज नंबर 10 अगेन नीचे वाला क्वेश्चन है ई. इसका आंसर भी यहाँ टीचर ने लिख के दिखाया है. वो सेम पेज में, पेज नंबर 10 में आ और ई का आंसर एक ही पेज में कंप्लीट करना है. ई का आंसर है करेक्ट आंसर, वहाँ बॉक्स दिया है लेकिन ये करेक्ट आंसर यहाँ लिखा हुआ है. कमळ, फणस, मगर, सकस, रमण, फलक. ये सेम पेज में लिखना है अपने टेक्स्ट बुक में. अभी क्या क्या करना है तुम लोग को, जो लेसन सिखाया, लेसन नंबर 2 अकार, शुद्ध लेखन के तौर पर लेसन लिखना है. फर्स्ट राइट लेसन एंड सेकंड क्वेश्चन आएगा शब्दार्थ, मीनिंग्स. पेज नंबर 8 में ही मीनिंग्स है टोटल 3. कमल, लोटस, पकड़, होल्ड, गवत, ग्रास. ये मीनिंग्स लेसन और मीनिंग्स डबल लाइन में आएगा. और बाकी जो है पेज नंबर 9 सेम वर्कशीट 9 एंड 10 वो उसमें ही लिखना है. और ये कंप्लीट करो. बाय.